नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक वाय.के. चौधरी, वाणिज्य विभाग, केडीएचएम कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, कंपनी कायद्याचे घटक या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण कंपनी कायद्याचे घटक यातील अभ्यासक्रम व प्रकरणांमधील घटकांचा सविस्तर अभ्यासक्रम समजून घेतला. कंपनी कायद्याच्या या प्रकरण 2 मध्ये आपण कंपनीची स्थापना व नोंदणी याचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण कंपनीच्या स्थापनेमध्ये असणारी कंपनीची प्रवर्तन अवस्था, प्रवर्तकाची कायदेशीर स्थिती, नोंदणी प्रक्रिया, दस्तऐवज व नोंदणी प्रमाणपत्राचे परिणाम, भांडवल उभारणी, व्यवसाय प्रारंभ दाखला या सर्व कंपनीच्या स्थापनेतील ज्या अवस्था आहेत या अवस्थांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण कंपनीची स्थापना व नोंदणीतील अवस्था पाहूयात. कंपनीची स्थापना व नोंदणीतील अवस्था. अनेक व्यक्ती एकत्र येऊन कंपनीची स्थापना करतात. एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. स्थापनेतील विविध अवस्था पार पाडल्यानंतर कंपनीची रीतसर स्थापना करता येते. याला कंपनीचे प्रवर्तन म्हणतात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अनेक व्यक्ती समान उद्दिष्टाने एकत्र येतात, एखाद्या कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय घेतात किंवा ती कंपनी कशी असेल याचा विचार करतात. त्या कंपनीची प्रत्यक्ष स्थापना करण्यासाठी प्रयत्न करतात. ती जी अवस्था आहे त्या अवस्थेला प्रवर्तन अवस्था असे म्हणतात. कंपनी स्थापनेसाठी ज्या व्यक्ती पुढाकार घेतात, कदाचित ही एक व्यक्ती असू शकते किंवा व्यक्तींचा समूह असू शकतो, त्यांना प्रवर्तक असे म्हणतात किंवा म्हटले जाते. कंपनीचे प्रवर्तक हे कंपनी स्थापन करण्यासाठी व्यवसायाची योजना तयार करतात. आपले मित्रमंडळी, नातेवाईक, हितसंबंधी यांना भाग भांडवल खरेदीचे आवाहन करतात. घटनापत्रक व नियमावली नोंदणी अधिकाऱ्यांकडे दाखल करतात. नोंदणी दाखला मिळाल्यानंतर लगेच व्यवसाय सुरू करता येतो, तर सार्वजनिक कंपनीला मात्र आणखीन एक दाखला प्राप्त करावा लागतो. त्याला व्यवसाय प्रारंभ दाखला असे म्हणतात. व्यवसायाचा दाखला मिळवण्यासाठी घटनापत्रक, नियमावली यांची नोंदणी अधिकाऱ्याकडे करतात. व्यवसाय स्थापन केल्याचा दाखला मिळाल्यानंतर लगेच व्यवसाय सुरू करतात. मात्र खाजगी कंपनीला हा व्यवसाय लगेच सुरू करता येतो आणि सार्वजनिक कंपनीला मात्र आणखीन एक दाखला मिळवावा लागतो, की ज्याला आपण व्यवसाय प्रारंभ दाखला असे म्हणतो. आणि हा व्यवसाय प्रारंभ दाखला त्यांनी किमान भाग भांडवलाची उभारणी केल्यानंतरच दिला जातो. हे सर्व आपण प्रकरण 1 मध्ये बघितले आहे. कंपनी स्थापनेमध्ये विविध अवस्था येतात. यामध्ये एकूण 5 अवस्था आहेत, की ज्यामध्ये कंपनीची प्रवर्तन अवस्था, कंपनीची नोंदणी प्रक्रिया, नोंदणी अवस्था, किमान भांडवल उभारणी अवस्था, व्यवसाय प्रारंभ दाखला यापैकी यामध्ये 2 कंपनीची नोंदणी प्रक्रिया आणि नोंदणी अवस्था ह्या एकमेकांशी रिलेटेड असणाऱ्या अवस्था आहेत. यापैकी एक एक आपण पाहणार आहोत. आज या व्हिडिओमध्ये आपण कंपनीची प्रवर्तन अवस्था या अवस्थेचा अभ्यास करणार आहोत. बाकीच्या ज्या कंपनीच्या अवस्था आहेत त्यामध्ये कंपनीची नोंदणी प्रक्रिया, नोंदणी अवस्था, किमान भांडवल उभारणी अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ दाखला यांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. आता या ठिकाणी आपण प्रवर्तन अवस्थेचा अभ्यास करूयात. विद्यार्थी मित्रांनो, प्रवर्तन अवस्था ही कंपनीच्या स्थापनेतील पहिली अवस्था आहे. यामध्ये एक किंवा अनेक व्यक्ती एकत्र येऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी विचार विनिमय करतात. एखादा व्यवसाय सुरू करण्याची संधी शोधल्यानंतर व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायाचे ठिकाण, लागणारे भांडवल, मनुष्यबळ, यंत्रसामग्री इत्यादी बाबींचा विचार ते करतात. एखादी कंपनी वास्तवात आणण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात ती अवस्था म्हणजे कंपनीचे प्रवर्तन होय. आपल्या व्यवसायामध्ये अधिकाधिक नातेवाईक, मित्रमंडळी, गुंतवणूकदार यांना ते आवाहन करतात. भांडवल उभारण्यासाठी सहभाग त्यांचा करून घेतात आणि यासाठीचे जे प्रयत्न करतात तो प्रवर्तक असतो. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. प्रवर्तन अवस्था
हे पाहत असताना प्रवर्तन म्हणजे काय नक्की याची व्याख्या पाहणं देखील उचित ठरतं. व्यवसाय करण्यासारख्या विविध संधींचा शोध व त्या अनुषंगाने पैसा, मालमत्ता, व्यवस्थापकीय व्यक्ती या सर्वांचे एखाद्या संस्थेत संघटन करून त्याद्वारे नफा मिळवण्याच्या प्रयत्नांना प्रवर्तन असे म्हणतात. बघा, या वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे? व्यवसाय करण्यासाठी विविध संधींचा शोध घ्यायचा आहे. लक्षात घ्या, ज्यावेळी आपण एखादा व्यवसाय करण्याचा विचार करतो, आज मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो विचारतो, जर तुम्हाला व्यवसाय करण्याची किंवा करावयाची संधी असेल किंवा व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कोणता व्यवसाय निवडणार? आज बरेचसे पर्याय तुमच्या समोर आहेत. मग त्यातील नवीन संधी काय आहेत की ज्यांचा फायदा हा आपल्याला जास्तीत जास्त होऊ शकतो, अशा संधींचा शोध तुम्हाला घ्यायचा आहे. आणि मग नुसता संधींचा शोध नाही तर त्यासाठी लागणारा पैसा असेल, जागा असेल, मालमत्ता असेल किंवा त्या व्यवसायाचं व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापक असेल, या सर्वांचं तुम्हाला एकत्रीकरण घडवून आणावं लागतं. पैसा तुम्ही ज्यावेळी 11वी कॉमर्सला होतात त्यावेळी तुम्ही शिकलेले आहात की एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी भूमी, भांडवल, श्रम व संयोजन या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत किंवा असतात. म्हणजेच साहजिकच तुम्ही एखादी कंपनी सुरू करता किंवा कंपनीची स्थापना करता त्यावेळेस या बाबींचा देखील विचार करणे पर्यायाने इथे आलेच आहे. या सर्वांचे एखाद्या संस्थेत संघटन करून त्याद्वारे नफा मिळवण्याच्या प्रयत्नांना प्रवर्तन असं म्हटलं गेलेलं आहे. कंपनी कायदा 2013 मध्ये प्रवर्तन करणारी व्यक्ती म्हणजे प्रवर्तक होय. प्रवर्तकाबद्दल काही उल्लेख करण्यात आले आहेत. ज्या व्यक्तीचे नाव माहिती पत्रकात तसेच कंपनीच्या वार्षिक अहवालामध्ये दिलेले असते तिला प्रवर्तक असे म्हणतात. म्हणजेच जी व्यक्ती व्यवसायाची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करते तिचे नाव व्यवसायाच्या माहिती पत्रकात दिलेले असते, व्यवसायाच्या वार्षिक अहवालामध्ये दिले गेलेले असते, त्या व्यक्तीला प्रवर्तक असे म्हणतात. प्रवर्तक हा व्यवसायावर कंपनीचा संचालक म्हणून किंवा कंपनीचा भागधारक म्हणून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नियंत्रण ठेवत असतो. बऱ्याच वेळा कंपनीचे कामकाज हे त्या प्रवर्तकाच्या सल्ला व सूचनेनुसार चालू असते. कंपनीचे संचालक कंपनीच्या प्रवर्तकाकडून सल्ला घेण्याचे काम करतात. संचालक मंडळाला ज्यावेळी अडचणी निर्माण होतील त्यावेळी सल्ला देण्याचे काम प्रवर्तक करीत असतो. आता प्रवर्तकाला प्रवर्तनाच्या अवस्थेमध्ये काय कार्य करावे लागतात याचा अभ्यास आता आपण करणार आहोत. प्रवर्तनाच्या अवस्थेत प्रवर्तकांना पुढील कार्य पार पाडावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम विविध संधींचा शोध घेणे. विविध संधींचा शोध घेणे. प्रवर्तक नेहमीच नवीन व्यावसायिक संधींच्या शोधात असतो. अफाट कल्पनाशक्ती असलेल्या व्यक्तीला एखाद्या मोक्याच्या क्षणी संधी सापडते. यामध्ये नवीन तंत्रज्ञान असेल, नवीन वस्तू असेल किंवा एखादा व्यवसाय हा पूर्वीचा आहे तो खरेदी करून त्यामध्ये अधिकाधिक बदल करून तो व्यवसाय नव्याने अजून चांगल्या पद्धतीने कसा प्रस्थापित करता येईल अशा अनेक कल्पना त्याच्याकडे उपलब्ध असतात आणि ह्या कल्पनांचा शोध घेण्याचं काम हे प्रवर्तकाला करावे लागते. यानंतर जो प्रवर्तक आहे त्याला दुसरे कार्य करावे लागते, ते आहे तपशीलवार माहिती गोळा करणे. तपशीलवार माहिती गोळा करणे. ज्यावेळेस तो एखाद्या नवीन संधीचा शोध घेतो, शोध घेतला म्हणजे प्रवर्तकाचे काम संपत नाही. जी नवीन संधी त्याने शोधलेली आहे त्या नवीन संधीची लाभदायकता किती आहे, व्यावहारिक दृष्टिकोनातून ती नवीन संधी खरोखर फायदेशीर ठरणार आहे का, त्याच्या कल्पनेच्या किंवा त्याने शोधलेल्या प्रत्येक संधीचा तपशीलवार व्यावहारिक दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं असतं. त्याने त्यासाठी वेगवेगळ्या कसोट्या वापरून त्याचं वर्णन करणं गरजेचं असतं. प्रवर्तकाने प्रत्येक क्षेत्रामध्येच म्हणजेच व्यवसायाची उत्पादन प्रक्रिया असेल
विपणन प्रक्रिया असेल, कायदेशीर बाबी असतील, अर्थपुरवठा असेल इत्यादी या सर्वांची माहिती तज्ज्ञ व्यक्तींकडून घेऊन त्याचे विश्लेषण करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा प्रवर्तक हा स्वतः तज्ज्ञ असू शकतो, पण काही विशिष्ट क्षेत्रामध्ये तो त्याच्यापेक्षा जास्त तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला सुद्धा वापरून ही तपशीलवार माहिती गोळा करू शकतो. प्रवर्तनाच्या अवस्थेत प्रवर्तकाला तिसरे कार्य करावे लागते, ते म्हणजे साधन सामग्रीची जुळवाजुळव करणे. साधन सामग्रीची जुळवाजुळव करणे. तपशीलवार माहिती गोळा केल्यानंतर त्या माहितीच्या आधारे सुचलेली कल्पना व्यावहारिकदृष्ट्या ती नफ्याची आहे हे पटल्यावर प्रवर्तक कंपनीच्या स्थापनेच्या दृष्टीने विविध घटकांची जुळवाजुळव करतो. मग त्यामध्ये संस्थापक सभासद मिळवणे, त्यांच्यापैकी काहींना संचालक म्हणून काम करण्यास नेमणूक करणे किंवा त्यांना प्रवृत्त करणे, कंपनीचे नाव ठरवून ते नाव निश्चित करणे, कंपनीसाठी योग्य जागा निवडणे, आवश्यक मालमत्ता खरेदी करण्यासाठी प्रारंभिक करार करणे, कंपनीसाठी बँकर्स व कायदेशीर तज्ज्ञ लोकांची नियुक्ती करणे इत्यादी कामे प्रवर्तकांना करावी लागतात. यामधील पुढचे कार्य आहे अर्थपुरवठा. यामध्ये कंपनीच्या नियोजित व्यवसायासाठी किती भांडवल लागेल, किती पैसे लागतील हे तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने ठरवून त्यानंतर त्याला भांडवल उभारणीची निश्चित योजना तयार करावी लागते. भाग व कर्ज रोख्यांपासून किती भांडवल गोळा करावे लागेल हे त्याला ठरवावे लागते. अशा पद्धतीने प्रवर्तकांना अनेक कामे करावी लागतात. त्यामधील एक अर्थपुरवठा. नंतर पाचवं जे कार्य आहे दस्तऐवज तयार करणे. जी काही महत्त्वाची कागदपत्रे असतील ती कागदपत्र तयार करणे हे एक महत्त्वाचं काम प्रवर्तकांना करावे लागते. कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेले दस्तऐवज प्रवर्तकांना तयार करावे लागतात. यामध्ये प्रामुख्याने घटनापत्रक, नियमावली, माहितीपत्रक, प्रारंभिक कराराचे मसुदे, भाग विम्याचा करार इत्यादींचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रवर्तनाच्या अवस्थेत प्रवर्तकांना ही महत्त्वाची कार्ये पार पाडावी लागतात. कंपनी स्थापना व नोंदणी या अवस्थेमध्ये प्रवर्तकाचे कायदेशीर स्थान म्हणजेच लीगल पोझिशन ऑफ प्रमोटर काय असते. यामध्ये कंपनीच्या स्थापनेत प्रवर्तक किंवा प्रवर्तक लोकांचा समूह अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. कंपनीच्या स्थापनेपूर्वीच कंपनीच्या माहितीपत्रकात प्रवर्तकाचे नाव दिलेले असते. त्याचप्रमाणे कंपनीच्या वार्षिक अहवालातही कलम 92 प्रमाणे त्याचे नाव समाविष्ट करण्यात आलेले असते. त्याचे कंपनीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नियंत्रणही असते. हे नियंत्रण कधीकधी भागधारक तर कधीकधी संचालक म्हणूनही असते. त्याच्या सूचनांचाही अनेकदा संचालक मंडळाकडून विचार केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, वरील सर्व बाबींचा विचार केल्यास कंपनीच्या स्थापनेत त्याला कायदेशीर स्वरूपाचे स्थान आहे असं आपल्याला नक्कीच सांगता येईल. अशा पद्धतीने प्रवर्तक हा प्रवर्तन अवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो असंही आपल्याला यावरून सांगता येईल किंवा सूचित करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूयात कंपनीच्या नोंदणीपूर्वी कोणकोणते करार करावे लागतात आणि केलेले करार त्यांनाच आपण प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट असेही म्हणू शकतो. कंपनीची नोंदणी करण्यापूर्वी प्रवर्तकाला कंपनीच्या स्थापनेच्या संदर्भात अनेक घटकांशी करार करावे लागतात. अशा करारांना कंपनीची नोंदणी करण्यापूर्वी करण्यात आलेले करार असे म्हणतात. असे करार अनेक प्रकारचे असतात. त्यामध्ये पहिला करार जमीन खरेदी करणे. कंपनीसाठी जमीन मिळवणे व त्या संदर्भात जमीन मालकाशी काही करार केलेले असतात. मात्र बऱ्याच वेळा ही दीर्घकालीन स्वरूपाचे असतात. कंपनीच्या स्थापनेनंतरही त्याची अंमलबजावणी करावयाची असते. अशा प्रकारचे करार स्थिर स्वरूपाच्या मालमत्तेच्या संदर्भातही असू शकतात. उदाहरणार्थ इमारत, जागा, फिक्स असेट्स या सगळ्या बाबींमध्ये त्याला हे करार करावे लागतात. 2 नंबरचा जो करार आहे तो आहे कंपनीसाठी
कर्ज घेणे. कंपनीची स्थापना होण्यापूर्वी अनेक प्रकारच्या कारणांमुळे कंपनीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ उभे करावे लागते. त्यालाच आपण भांडवल असेही म्हणतो. त्यासाठी कर्जदाराकडून कर्जे घ्यावी लागतात. कर्ज घेण्यासाठी प्रवर्तक कंपनीतर्फे अनेक प्रकारचे करार करत असतो. हे करारही कंपनीच्या स्थापनेपूर्वी केलेले असतात, म्हणून त्यांनाही नोंदणीपूर्व करार असे म्हणतात. तिसरा जो करार आहे तो आहे भाग विमेकराशी करार करणे. सार्वजनिक कंपनीला किमान भांडवल मिळवल्याशिवाय व्यवसाय सुरू करता येत नाही. परंतु अनेकदा लोकांना आवाहन करूनही कंपनीला किमान भांडवल मिळवता येत नाही. हे किमान भांडवल मिळवण्यासाठी कंपनीचा प्रवर्तक भाग विमेकराशी करार करून कंपनीला किमान भांडवल मिळवून देण्याची हमी देतात. कंपनीला किमान भांडवल कंपनीची तरतूद कंपनीच्या नोंदणीपूर्वीच बऱ्याचदा केली जाते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या सर्व करारांना कंपनीची नोंदणी करण्यापूर्वी करण्यात आलेले करार असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कंपनीची स्थापना व नोंदणी या संदर्भातील प्रवर्तन अवस्था, प्रवर्तकांचे कार्य, त्यानंतर कंपनीच्या नोंदणीपूर्वी केलेले करार या संकल्पनांचा अभ्यास आपण सविस्तरपणे यामध्ये केलेला आहे. या पुढील व्हिडिओमध्ये कंपनी स्थापनेतील व नोंदणी प्रक्रियेतील पुढील ज्या अवस्था आहेत त्या अवस्थांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.